उमर घटत असे रात केदार रात केदार सहज कसाच काय आठवला माहिती. पहिल्या वर्षी शिकत असतो आम्ही राग. पहिला गायनाचं पहिलं वर्ष असते तेव्हा पहिलाच राग शिकवतात केदार आणि सहजच आठवला. घडी घडी पल पल उमर घटत सब महाराज. आणि हा अजामेळा याने पापामध्ये बुडलेला आणि जो जीव आहे त्याला सुख आणि दुःखामध्ये बुडलेला तो जीव आणि त्याला जेव्हा परब्रह्माची आवड तेव्हा जेव्हा त्याला समजतं मी परब्रह्म आहे, मीच देव आहे, माझ्यामध्येच देव आहे, जेव्हा त्याला समजतं तेव्हा तो शिव होतो. आणि हा अजामेळा पहिले तर वेश्येच्या संघामध्ये जातो. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालत नाही. सद्गुरू सांगतात या मार्गाने जाऊ नको. कोणते कोणते मार्ग आहेत ते सद्गुरूंनी सांगितलेले कोणते कोणते मार्ग आहे की या मार्गाने जाऊ नको. कलियुगाचे 4 पाय. कलियुगाला दिलेल्या 4 जागा कोणत्या ऐकली ना तुम्ही कथा? सांगा मग 4 जागा कोणत्या? एक 5वी जागा दिली. त्या 4 जागा आहे त्या 4 जागे त्या 4 मार्गाने जाणे म्हणजे सद्गुरूचा आदेश मोडणे आहे. आणि हा आदेश मोडला या अजामेळ्याने. कथा लक्षात येते ना तुमच्या? बघा मी कथा सांगत नाही, फक्त त्याचा भावार्थ सांगत आहे बरं का. एक एक कथा सांगते म्हटलं तर एक एक कथेला 3-3, 4-4 तास लागतात. फक्त एक कथा जर पूर्ण सोडवून सांगते, फक्त त्यामधला भावार्थ सांगत आहे. सद्गुरूंचा सांगितलेला मार्ग या अजामेळ्याने सोडला म्हणून तो काय झाला? अजामेळा म्हणजे पापामध्ये बुडलेला. आणि जेव्हा संतांचं दर्शन याला झालं आणि संतांनी सांगितलं की हे अजामेळा तुझ्या मुलाचं नाव काय ठेव? नारायण. काय ठेवायला सांगितलं? नारायण. मग आता उठता बसता हा अजामेळा नारायण 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 करायला लागला. आणि एक दिवस जेव्हा काळ आला तेव्हा याने आपल्या मुलाला आवाज दिला नारायण. आणि जसा नारायणाला आवाज दिला, अरे बाबा विस्तव जरी त्या विस्तवावर जरी जाणून पाय पडो किंवा चुकून पाय पडो त्याचा चटका तसा लागतो. तसा भक्ताचं नाव जाणून बुजून घ्या किंवा अजाणतेने घ्या तरी सुद्धा भगवंत तुमच्यासाठी सहज धावून येतो. आणि तसाच भगवंत आज या अजामेळ्यासाठी सुद्धा धावून आला. आणि पार्षद आले. पार्षद या यमाला वाढवू लागले, अरे हा नरकाचा भागीदारी नाही, याचं तर आयुष्य खूप आहे. अरे याने नारायणाचं नाव घेतलं. ते म्हणाले अरे याने नारायणाचं कुठे, याने याच्या मुलाचं नाव घेतलं. ते म्हणाले याने जरी नारायण त्या मुलाचं नाव घेतलं पण त्याची मनाची जी आर्तता आहे ना तर ते नारायणासाठी होती. आणि त्याचा जीव परत आला महाराज. आणि मग हा जेव्हा याने जेव्हा ते नरक पाहिलं, नरकाचा रस्ता पाहिला, ते यमदूत पाहिले आणि हा परत आला तेव्हा ह्याच्या लक्षात आलं की अरे बाबा साधं नारायणाचं माझ्या मुलाचं नाव घेतलं तर नारायणाचे पार्षद मला घ्यायला आले. आणि मी जर खरंच नारायणाची भक्ती करेल तर माझा किती मोठा उद्धार होईल. आणि या अजामेळ्याने मग परमात्म्याची भक्ती करायला सुरुवात केली आणि याचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथेच श्रीमद भागवताचा 6वा स्कंद समाप्त होतो. 7व्या स्कंदाला सुरुवात होते. मेरी लगी शाम संग प्रिय ये दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रिय ये दुनिया क्या
श्याम सरस्वती वृंदावन विहारी लाल की जय. सप्तम स्कंदाला सुरुवात होते. सप्तम स्कंदामध्ये राजसूय यज्ञामध्ये जेव्हा ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण यांची अग्रपूजा करण्यात आली आणि ती शिशुपाल याला पसंत नव्हती आणि तो परमात्म्याची निंदा करायला लागला, तेव्हा भगवंतांनी बराच वेळ निंदा सहन केली आणि शिशुपालाचे शेवटी मस्तक उडवलं आणि त्या शिशुपालाचं आत्मतेज भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झालं. शुकदेवजी यांना राजा परीक्षित विचारत आहे की हे शिशुपाल आहे कोण, तेव्हा सांगतात की हे दोन्ही जय आणि विजय भगवंताचे पार्षद आहे. सनक सनंदन सनत कुमार जेव्हा भगवान नारायणाच्या दर्शनाकरिता 7 द्वार ओलांडून जेव्हा जातात आणि 8व्या द्वारावर जय आणि विजय नावाचे पार्षद त्यांना अडवतात, तेव्हा सनत कुमार या दोघांनाही श्राप देतात की तुम्ही भगवंताच्या दर्शनासाठी आम्हाला अडवत आहे, तुम्ही पुढच्या जन्मामध्ये 3 जन्मामध्ये तुम्हाला राक्षस व्हावं लागेल. आणि हेच दोघी जय आणि विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप या रूपामध्ये जन्म घेतात. हिरण्याक्ष आहे, हिरण्याक्ष म्हणजे लोभ आहे आणि हिरण्यकश्यप म्हणजे अहंकार. बघा, कथेकडे लक्ष द्या. कथानकाप्रमाणे जरी नसेल सांगत, पण त्याचा फक्त भावार्थ सांगत आहे, त्याच्या मधला फक्त अर्थ सांगत आहे. हिरण्याक्ष म्हणजे हिरण्याक्ष म्हणजे ममता. ममता अशी असते की सर्व काही मिळवण्याची इच्छा म्हणजे ममता, सर्व काही मिळवण्याची. आम्हाला घर आहे, घर असल्यानंतर सुद्धा असं वाटतं की डबल मजली असलं पाहिजे. चप्पल आहे घालायला, पण असं वाटते की सायकल असती तर बरं झालं असतं. सायकल आहे तर असं वाटतं की 2 व्हीलर असती तर बरं झालं असतं. 2 व्हीलर आहे तर असं वाटतं की 4 व्हीलर असती तर बरं झालं असतं. 4 व्हीलर आहे तर असं वाटतं अजून 1, 2, 4 गाड्या असत्या तर बरं झालं असतं. त्यापेक्षा असं वाटतं बरं झालं असतं पर्सनल. याला म्हणतात ममता, हिरण्याक्ष. नाही आता मी सरपंच आहे, त्यापेक्षा मग आमदार होऊ दे, मग नंतर खासदार होऊ दे. नाही मग त्याच्याही पुढचं राष्ट्रपती होऊ दे, त्याच्याही चक्रवर्ती सम्राट होऊ दे, त्याच्याही पेक्षा मग पृथ्वीच माझी होऊ दे ना, संपूर्ण पृथ्वी माझी. मिळवण्याची इच्छा जी आहे, सर्व काही मिळवण्याची, अख्खं जग माझं व्हावं आणि त्याच्यावर मी राज्य करावं, ही जी मिळवण्याची इच्छा आहे त्याला म्हणतात ममता आणि त्यालाच म्हणतात हिरण्याक्ष. आणि या हिरण्याक्षाला कुणी मारलं महाराज? या हिरण्याक्षाने संपूर्ण पृथ्वी पाण्यामध्ये नेऊन ठेवली. तेव्हा या पृथ्वीला वर आणणारे कोण आहे? वराह भगवान. बोलिये वराह भगवान की. नारायणाचा एक अवतार आहे वराह. आणि वराह भगवंताने पृथ्वीवर आणले. वराह म्हणजे काय आहे? संतोष. ममता शांत करायची असेल
तर त्यासाठी काय पाहिजे? संतोष पाहिजे. लोभ जर कमी करायचा असेल तर संतोषाने लोभ कमी केल्या जातो. हिरण्यकश्यपू म्हणजे अहंकार. आणि हिरण्यकश्यपू एवढा अहंकारी आहे की तो काय म्हणतो? मीच देव आहे. काय म्हणतो? कधी कधी लोक म्हणतात की नाही, कुठं जायला लागते म्हणते देव पाहासाठी, मीच तर देव आहे. आणि जेव्हा त्याला अहंकार होतो मी असण्याचा, तेव्हा तो हिरण्यकश्यपू होतो. आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी मग कोण पाहिजे? साक्षात नृसिंह भगवान. आणि हा हिरण्यकश्यपू आहे. हा हिरण्यकश्यपूला चा जो पुत्र आहे प्रल्हाद, जीवनामध्ये जेव्हा आल्हाद येतो ना, शांती येते ना, जो नारायणाचा भक्त असतो ना, जो देवाचा भक्त असतो, तोच या अहंकाराला मारू शकतो. अहंकार तीन प्रकारचे अहंकार. कोणते कोणते? सात्विक अहंकार, राजसिक अहंकार आणि तामसिक अहंकार. तीन प्रकारचे अहंकार. आणि या तीनही प्रकारच्या अहंकारांना मारण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे? सामर्थ्य आहे भक्तामध्ये. आणि म्हणून नारायण नारायण नावाचा जप, नारायण नारायण नावाचा जप ही कयाधू करून घेते. म्हणून तिच्या हा जो हिरण्यकश्यपू आहे त्याच्यापासून तिच्या कमल गर्भामध्ये प्रल्हादाची स्थापना होते. पुढची कथा तुम्हाला माहितच आहे की हा म्हणतो सांग तुझा नारायण कुठे आहे? तेव्हा प्रल्हाद म्हणतो या खांबामध्ये माझा नारायण आहे. या खांबामध्ये नारायण आहे. आणि हा जसा त्या खांबाला मारतो तसंच त्याच्यामधून नृसिंह भगवंत निघतात आणि याचा उद्धार करतात. बोल नारायण भगवान की, नृसिंह भगवान की. आणि अशा प्रकारे इथे 7वा